अध्याय 18. स्वामीसुतांच्या निधनानंतर त्यांच्या गादीवर दादाबुवांच्या नेमणुकीचा वृत्तांत विष्णुबुवांनी 18व्या अध्यायात कथन केला आहे. स्वामीसुतांच्या गादीवर कुणाची नेमणूक करणार असा प्रश्न सेवेकरी स्वामींना सतत विचारे आणि जेव्हा येईल आमुच्या मनासी त्या समयी मोर पाखरासी, अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी, असे समर्थ सेवेकरांना उत्तर देत होते. स्वामीसुतांच्या मृत्यूनंतर कोकणातील दादा नावाच्या त्यांच्या बंधूंना घेऊन काकूबाई स्वामींकडे आल्या. दिवसेंदिवस कृश होत चाललेल्या दादांना निरोगी करण्याची विनंती काकूबाईंनी समर्थांकडे केली. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे काकूबाईंनी दिवसातून 4 वेळा दादांना जेवू घातल्यावर त्यांची प्रकृती ठणठणीत झाली. त्याच दरम्यान स्वामींचे एक भक्त नानासाहेब यांनी मोगलाईत केजगावला समर्थांचा मठ उभा केला होता. त्या मठात स्वामींच्या पादुकांची स्थापना करण्यासाठी दादांना पाठवावे अशी नानासाहेबांनी काकूबाईंना विनंती केली. मात्र त्या तयार झाल्या नाहीत. शेवटी समर्थ महाराजांनी निर्धार करून दादांस केजगावला धाडले. केजगावच्या मठात समर्थ पादुकांची स्थापना करून दादा पुन्हा अक्कलकोटी आले. तोवर स्वामींचा निर्णय झालेला होता. सेवेकऱ्यांसोबत स्वामींनी दादांना मुंबईमध्ये ब्रह्मचारी बुवांकडे पाठवले. स्वामींच्या निर्णयाने ब्रह्मचारी बुवांनी दादांना गोसावी होऊन गादी चालवण्याचा निरोप सांगितला. दादांनी मात्र गोसावी होण्यास कडाडून विरोध केला. शेवटी प्रयत्न सफल होत नाहीत हे पाहून ब्रह्मचारी बुवांनी दादांना सेवेकऱ्यांसोबत पुन्हा अक्कलकोटला पाठवून दिले. मुंबईच्या मठाची गादी चालविण्यास दादाच योग्य आहेत याची खात्री पटल्यामुळे समर्थ भुजंगाला म्हणाले, घेऊन ये माझ्या पादुकासी मस्तकी ठेवा दादाच्या. सेवेकरांनी तसं करताच आतापर्यंत विरोध करणाऱ्या दादांना उपरती झाली. त्यांच्या हृदयी ज्ञानसरिता प्रगटली. ते देहभान विसरून स्वस्वरूपी लीन झाले. त्यांच्या ठायी असलेला अहंभाव अज्ञान लयाला गेलं. स्वामी समर्थांच्या निर्णयानं काकूबाईंचा तिळपापड झाला. त्या स्वामींना वेडवाकडं बोलू लागल्या. तेव्हा महाराज काकूबाईंना म्हणाले, जे बरे वाटेल आम्हासी तेच करू या समयासी. स्वामी समर्थांनी दादांना कफनी झोळी देऊन दुसऱ्या दिवशी भिक्षेस पाठविले. काकूबाईंनी दादांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, भिक्षांना आपण सेवावे हे नवेची जाण बरवे. ऐहिक सुखे तुच्छ गमती संसारी व्हावे सुखाने. पण दादांनी आजपासून मला ऐहिक सुख तुच्छ वाटत आहे असं काकूबाईंना म्हणजेच प्रत्यक्ष आपल्या आईला सांगितलं. त्यानंतर काही दिवसांनी दादाबुवा मुंबईस आले आणि स्वामीसुतांच्या गादीवर बसून मठाचा कारभार चालवू लागले. त्या दोन्ही बंधूबद्दल विष्णुबुवा लिहितात, जैसे श्रेष्ठ स्वामीसुत तैसेची दादाबुवा सत्य. भुवरी जगदो दाधारार्थ विष्णू शंकर अवतरले.